प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. मी आपला मित्र पास्टर सुनील भोसले. मी आपणा संगती देवाच्या वचनातून आज बोलत असताना मी जे आजच्या मननासाठी आपल्यासाठी जे वचन निवडलेलं आहे ते वचन आहे स्तोत्रसंहिता 136 अध्याय आणि पहिलं वचन असं म्हणतं, परमेश्वराचे आभार माना कारण तो चांगला आहे, त्याचे प्रेम सर्व काळ टिकते. या वचनाकडे, या वाक्य रचनेकडे विशेष लक्ष द्या. त्याचे प्रेम सर्व काळ टिकते. आजचा जो विषय आहे देवाच्या विश्वासूपणावर भर देणे. आम्ही देवाचा जो आम्हाला सल्ला आहे त्याच्यावर विश्वासानं भर देणं गरजेचं आहे. वचन अधोरेखित करतं की जीवन आव्हानात्मक वाटत असेल तरी, कधी कधी आपल्याला जीवन अत्यंत आव्हानात्मक वाटतं आणि तरी सुद्धा देवाचे प्रेम स्थिर आणि विश्वासार्ह असं आहे. देवाच्या प्रेमामध्ये बदल होत नाही. प्रियजनांनो, या वचनामध्ये कृपा करून लक्ष ठेवा की परमेश्वराचे आभार माना कारण तो चांगला आहे, त्याचे प्रेम सर्व काळ टिकते. किती सुंदर वचनानं आपण आशीर्वादित होत आहोत देवाच्या वचनातून. जेव्हा आपण निराशेचा सामना करतो किंवा जेव्हा आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपण अपेक्षा केल्याप्रमाणे दिले जात नाही किंवा आपल्याला मिळत नाही, तेव्हा देवाच्या उपस्थितीवर शंका घेणे सोपे असू शकते. कदाचित आपल्याला वाटू शकतं की देव कदाचित माझ्या संगती नाही, त्याच्यावर आपली शंका येऊ शकते. परंतु या वचनामध्ये, या स्तोत्रामध्ये आपल्याला सध्याच्या परिस्थितीकडे पाहण्याची आणि देवाच्या अपरिवर्तनीय स्वरूपावर लक्ष केंद्रित करण्याची आठवण करून देण्यात आलेली आहे. त्याचे प्रेम आपल्या कामगिरीवर किंवा आपल्या परिस्थितीवर आधारित नाही, ते स्थिर आहे. प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी त्याचं प्रेम स्थिर आहे. म्हणून माझ्या प्रियजनांना आमची प्रार्थना असली पाहिजे, प्रभू तुझ्या चांगुलपणाबद्दल धन्यवाद, कारण माझ्यावरील तुझे प्रेम कधीही कमी होत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. जरी मी ते पाहू शकलो नसलो देव बापा तुझं ते प्रेम, तरी मला विश्वास आहे की तू माझ्या भल्यासाठी काम करत आहेस. आज तुझ्या प्रेमात विश्रांती आणि स्थिर राहण्यासाठी मला देखील सहाय्य कर, अशी आमची प्रार्थना असली पाहिजे. देव बाप तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वादित करो आणि देवाचं प्रेम तुमच्या संगती सदैव असो, अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.